विधान परिषदेसाठी वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची खलबत। भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा इच्छुकांची फिल्डिंग। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह 23 तर राहुरीत अक्षय कर्डिलेसह 7 उमेदवार निवडणूक रिंगणात। सामान्य प्रशासन विभागाकडून दोन्ही मतदारसंघात कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। शरद पवारांचे आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे। अस्वस्थ प्रकृतीमुळे मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना। रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवारांसाठीही सुनेत्रा पवारांची खास पोस्ट। भाजपच्या वरळीतील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा दाखल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपनं जनाक्रोश मोर्चा काढला होता। मुंबईतील भाजपच्या मोर्चा दरम्यान झालेल्या ट्रॅफिकवरून महिलेचा मंत्री गिरीश महाजनांवर संताप। सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, माफी मागितली तरी महिलेचं वर्तन चुकीचं, महाजनांकडून स्पष्ट। पंतप्रधान मोदींना दहशतवादी म्हटल्यानं मल्लिकार्जुन खरगे वादात। निवडणूक आयोगाची नोटीस, 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। तर खरगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, राहुल गांधींसोबत राहून भाषा बिघडली। शहांसह फडणवीसांचा पलटवार। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। 31 मार्चपासून कल्पना खरात फरार, शिर्डी पोलिसांसमोर शोधण्याचं आवाहन। 11वा आरोपी अटकेत, वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक। संबंधित महिला उल्हासनगरची रहिवाशी। अटकेतील आरोपींनी महिलेचा बँक खात्यात पैसे टाकल्याची माहिती। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। पुण्यासह सातारा, करमाळा, धाराशिवमध्ये गारपीट। अहिल्यानगरमध्ये एका सरपंचानं पत्नी लेकरासह जिवंतपणीच दशक्रिया विधी उरकला। ठराविक विधीनंतर मोक्ष मिळतो हा गैरसमज दूर करण्यासाठी स्वतःचं पिंडदान, पिंडाला कावळाही शिवला। 1 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार।